यवतमाळ जिल्ह्यातल्या जनतेचं प्रेम आशीर्वाद खास करून माझ्यावर नेहमी राहिलेला आहे। दिग्रस दारव्हा मतदारसंघातल्या जनतेने सुद्धा वेळोवेळी मतदान रूपी आशीर्वाद देऊन मला जनतेची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे। आज 5 वेळा मी विधिमंडळाचा सदस्य झालो आणि 4दा मंत्री म्हणून काम करण्याची सुद्धा संधी मला मिळालेली आहे। या नवीन महायुती सरकारमध्ये सुद्धा मी पालकमंत्री आहे, राज्याचा मृद व जलसंधारण खात्याचा मंत्री आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये एक परत काम करण्याची संधी मला मिळालेली आहे। आज यवतमाळ जिल्हा जर हा पाहिला तर या यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेती आणि प्रामुख्यानं या भागामध्ये जर पाहिलं शेतकरी, शेतमजूर आणि मोठ्या संख्येनं जंगल भाग, वेगवेगळा समाज आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये राहतो। यवतमाळ जिल्ह्याचं वैभव हा फार मोठा आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये 2 मुख्यमंत्री सन्माननीय वसंतरावजी नाईक साहेब आणि सुधाकरजी नाईक साहेब हे होऊन गेले। अनेक यवतमाळ जिल्ह्याच्या जडणघडणीमध्ये यांच्यासहित अनेक लोकांचा अतिशय मोलाचा वाटा आहे आणि आज यवतमाळ जिल्ह्याचे खऱ्या अर्थानं पालकमंत्री म्हणून सेवा करण्याच्या संदर्भामध्ये या यवतमाळ जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करण्याच्या संदर्भात मी पुढाकार घेतलेला आहे। खरं तर विजेचं इन्फ्रास्ट्रक्चर या जिल्ह्यामध्ये पायाभूत सुविधा निर्माण झाल्या पाहिजे, हा माझा प्रयत्न आहे आणि येणाऱ्या काळामध्ये विजेच्या संदर्भात माझ्या शेतकऱ्यांना दिवसा वीज कशी देता येईल हा प्रामुख्यानं प्रयत्न राहणार आहे। यासोबत यवतमाळ जिल्ह्याची सिंचन सुविधा ही जरी शासकीय रेकॉर्डनुसार जास्त दाखवली जात असेल तरी प्रत्यक्षात मात्र कमी आहे। अनेक मोठे प्रकल्प जिल्ह्यात तलावं आहेत परंतु शेवटच्या टेलपर्यंत पाणी अनेक प्रकल्पाचं पोहोचत नाही आणि त्याच्यामुळे धरणामध्ये पाणी जरी असलं तरी कॅनलद्वारे हे पाणी आमच्या शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचत नाही आणि म्हणून बारमाही ओलीत या संदर्भामध्ये अनेक शेतकरी पाणी असून करू शकत नाही आणि म्हणून जिल्ह्यामध्ये जे काही मोठे प्रकल्प आहेत त्या माध्यमातून हे पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचण्यासाठी काय करता येईल या संदर्भातला माझा पुढाकार राहणार आहे। यासोबतच अनेक छोटे लघु प्रकल्पसुद्धा जिल्ह्यामध्ये आहे आणि योगायोगानं मी परत जलसंधारण खातं हे माझ्याकडं आलेलं आहे आणि म्हणून यवतमाळ जिल्ह्यामध्ये छोटे बंधारे असतील, नाला सरळीकरण असतील, गाळ काढण्याचा कार्यक्रम असेल, यासोबत जे छोटे प्रकल्प आमच्या विभागाचे आहेत त्याचं PDNद्वारे पाईपलाईनद्वारे कॅनल व्यवस्था निर्माण करण्यासाठी सुद्धा आपण या ठिकाणी निधी मंजूर केलेला आहे। त्याचे सुद्धा टेंडर झालेले आहे, लवकर ते सुद्धा काम होणार आहे। यासोबतच आज जिल्ह्यामध्ये छोटे मामा तलाव जुन्या काळातले आहेत, काही वणी झरी जामणी या भागामध्ये जिथे शिंगाड्याचे पिकं घेतल्या जातात, तर या तलावाची सुद्धा दुरुस्ती होणं, गाव तलावाची दुरुस्ती होणं, मामा तलावाची दुरुस्ती होणं हा सुद्धा माझा अजेंडा आहे। आणि यासोबत खरं तर जिल्ह्यामध्ये शेतकरी शेतीच्या संदर्भात त्यांना काय पायाभूत सुविधा देता येईल हा प्रयत्न माझा राहणार आहे। त्यासोबतच जिल्ह्याच्या विकासासाठी ज्या ज्या गोष्टी म्हणजे सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, हा जिल्हा वेगवेगळ्या आर्थिक स्तरावर कसा पुढे जाईल हे तर मी पाहणारच आहे। पण प्रामुख्यानं काल देशाचे नेते नितीनजी गडकरी साहेब यांच्या पुढाकारानं खरं तर नागपूरला एक कार्यक्रमामध्ये मी उपस्थित होतो माननीय मुख्यमंत्र्यांसोबत आणि विदर्भच्या 11 जिल्ह्यामध्ये खरं तर मोठमोठे उद्योग आले पाहिजे ही भूमिका त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी मांडली आणि त्यावरून आता येणाऱ्या काळामध्ये उद्योग या भागामध्ये आले पाहिजे आणि उद्योगाच्या माध्यमातून आमच्याकडची बेरोजगारी हा प्रश्न खास करून सुटला पाहिजे आणि म्हणून आज जर आपण यवतमाळ जिल्ह्यात पाहिलं की इथे जंगल आहे, कोळसा आहे,
अनेक म्हणजे खनिज या जिल्ह्यामध्ये आहे आणि यामध्ये जिल्ह्याच्या विकासासाठी खरं तर उद्योगाची गरज आहे आणि उद्योग क्षेत्रामध्ये सुद्धा कापूस हे प्रामुख्यानं आपलं पीक आहे, सोयाबीन आपलं पीक आहे. या पिकाच्या आधारावर काही उद्योग या जिल्ह्यामध्ये आणता येतात का, हा प्रयत्न राहणार आहे. इथं बंद पडलेले साखर कारखाने असतील, सूतगिरणी असतील, याला कशा पद्धतीनं सुरू करण्याचा पुढाकार घेता येईल, हा प्रयत्न सर्व जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून करण्याचं संधी मला मिळालेली आहे. नक्कीच या ठिकाणी या सर्व गोष्टीचा पाठपुरावा माझ्याकडून होणार आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.